कोल्हापुरातील गंगावेश इथल्या ऋणमुक्तेश्वर मंदिरजवळ असणाऱ्या एका अपार्टमेंटमधील 73 वर्षीय वृद्ध महिलेचा आज अचानक मृत्यू झालाय। या महिलेचा मृत्यू नैसर्गिक झालाय की घातपात झाला याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे या अपार्टमेंटसह परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कोल्हापुरातील गंगावेश इथल्या ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळ शुक्रतारा अपार्टमेंट आहे। या अपार्टमेंटमधील 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये 73 वर्षीय उषा मारुती भिवंगडे या एकट्याच राहत होत्या। 1.5 महिन्यापूर्वी त्यांचे पती मारुती गुंडू भिवंगडे यांचं निधन झाले। त्यानंतर त्यांचे क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथे राहणारे पुतणे परशुराम यल्लाप्पा भिवंगडे यांच्या घरी त्या राहत होत्या। मात्र 7 फेब्रुवारी रोजी त्या पुन्हा गंगावेश इथल्या अपार्टमेंटमधील आपल्या फ्लॅटमध्ये राहण्यास आल्या होत्या। आज सकाळी उषा भिवंगडे या त्यांच्या राहत्या फ्लॅटमधील बेडरूम मधील बेडवर मृत अवस्थेत पडल्या होत्या। या दरम्यान त्यांचा पुतण्या परशुराम भिवंगडे त्यांना भेटण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आलाय। याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना कळवली आहे। त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली। त्यांनी या ठिकाणी तत्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण करत उषा भिवंगडे यांच्या मृतदेहाची तपासणी करून पंचनामा केलाय। या अपार्टमेंटमधील महिला, तरुण आणि नागरिकांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली आहे। उषा भिवंगडे यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात आहे याबाबतचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। मात्र या दुर्घटनेमुळे या अपार्टमेंटमधील नागरिकांसह परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय।